नमस्कार. आज आपण जपानी व्यवस्थापनाची एक गुरुकिल्ली कायझेन म्हणजे काय याचा आमचे एक प्रथितयश गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर ब्रह्मनाथ देशमाने यांचे सर विरार मुंबईचे डॉक्टर दीपक देसाई सर यांनी अतिशय सोप्या सुंदर शब्दामध्ये जे वर्णन केलेलं आहे कायझेनचं ते मला वाटतंय आज मी तुमच्याशी शेअर करतोय. काय करावे, कुठे करावे, कुणी करावे, कसे करावे याचं विवेचन, याची माहिती म्हणजे कायझेन. काय करावे, कुठे करावे, कधी करावे, कुणी करावे, का करावे, कसे करावे, अभ्यासुनी हे कार्य करावे. थोडे थोडे सतत चांगले बदल करूनी कार्यामध्ये सुंदर सुंदर सुबक चांगले कार्य साधावे आपुले. नियोजन करुणी वेळेचे श्रम आणि धन वाचवावे. करुणी वेळेचा सद उपयोग जीवन सुंदर बनवावे. काम चांगले सहज सोपे कमी खर्चाचे कमी त्रासाचे कमी श्रमाचे कमी वेळेचे करणे म्हणजे कायझेन करणे. जापानी ह्या प्रणालीला म्हणती कायझेन तत्वज्ञाने. वाव असतो सुधारण्याला म्हणती कायझेन जाणणारे. चालवावी अशा रीतीने घरे इस्पितळे कारखाने. कार्ये करता अशा रीतीने वेळ जाईल आनंदाने. अशा रीतीने कार्य करणे म्हणजे जीवन गाणे जगणे. आनंदाने जीवन जगणे म्हणजे जीवन गाणे जगणे. आनंदाने जीवन जगणे म्हणजे जीवन गाणे जगणे. धन्यवाद डॉक्टर साहेबांना, डॉक्टर दीपक देसाई साहेबांना धन्यवाद. इतक्या सुंदर सोप्या शब्दामध्ये सहज सोप्या आणि तरीही हृदयाला भिडणाऱ्या या शब्दरचनेबद्दल, या विचाराबद्दल डॉक्टर देसाई साहेबांचे धन्यवाद. आणि अशा या अतिशय उच्च कोटीच्या एका साहित्यिक कवी माणसाची भेट घडवून आणून दिल्याबद्दल डॉक्टर ब्रह्मनाथ देशमाने यांचेही अतिशय मनापासून धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.